कमळी या मालिकेमध्ये आजचा जबरदस्त भाग आहे आणि आजच्या भागामध्ये इथे सायबा ऋषीला फोन करतो आणि सांगत असतो की आपल्या पोरी काय भारी खेळल्या आहे आणि खूपच छान. कमळी तर विचारूच नको, खूप छान खेळली आहे. आता अनिकाची टीमची मॅच सुरू होणार आहे आणि अनिकाची टीमसुद्धा खूप छान खेळत आहे. ऋषी म्हणतो, अरे वा, पोरींनी ती कमालच केली, खूप छान, ठीक आहे. आता मग सायबा इथे नाचतच असतो की त्याची टीम जिंकलेली असते आणि मग तिथे ऋषी म्हणतो आणि राधिका हॉस्पिटलमध्ये ऋषीसाठी डबा घेऊन आलेली असते. आता राधिका म्हणते, काय झालं एवढं? तेव्हा ऋषी म्हणतो, अगं आता मॅच चालू आहे, आत्ता मी तिथे असायला हवं होतं, खूप छान मॅच खेळत आहे मुली. आणि आता राधिका म्हणते, आता आईंनी हे सूप पाठवलं आहे आणि हे तुला आता घ्यायचं आहे आणि आता डॉक्टरांशी बोलणं झालं आहे, 2 दिवसात तुला डिस्चार्ज देण्यात येईल. तेव्हा आता ऋषी म्हणतो, अगं काय, मी आता बरा झाला आहे, हात बघ माझा. तर राधिका म्हणते, बस बस, आता नको हे करू, आराम करायचा आहे तुला. आता इकडे अनिकाची टीम आता उतरलेली असते खेळण्यासाठी. आता निंगी म्हणते, अगं चल कमळे, त्या अनिकाची टीम आता खेळायला आलेली आहे, चल पटकन आता तिची मजा बघूया. आता बघ तिची कशी आता जिरते ते. आता कमळी म्हणते, अगं ती पण आपल्याच कॉलेजची टीम आहे आणि ती जिंकायलाच हवी आणि असं नाही म्हणायचं. आता पण निंगी म्हणते की तू कसल्या मातीची बनली आहेस माहीत नाही, अगं तुला काय त्यांच्यामध्ये एवढं हे वाटतंय, चल आता बघूया. आता मात्र आणि इथे निंगी पळतच सुटते अनिकाची मॅच बघायला. सायबा म्हणतो, ठीक आहे चला. आता कमळी म्हणते, खरंच आज फायनल मॅच आहे, पण आपले आई आणि आबाची खूप आठवण येते. निंगी म्हणते, हो ग खरंच, आई आबा आणि आई जर असते तर आज त्यांना किती कौतुक वाटलं असतं आणि फायनल मॅच बघायला आले असते. असं आता मात्र दोघीही इकडे कमळी आणि निंगी आता अनिकाच्या टीमची मॅच बघण्यासाठी ग्राउंडवर आलेल्या असतात. आता त्यांना बघून अनिकाचा संताप होतो. अनिका म्हणते, आल्या आता आपल्याला चिडवायला ही गावछाप निंगू पिंगू. आता मात्र अनिकाला त्यांचा राग येतो. आता एक एक करत अनिकाच्या टीममधल्या मुली आऊट होत असतात. अनिका प्रचंड रागराग करत असते. आता अनिका म्हणते, काय खेळता ग तुम्ही? आणि मग अनिका त्यांच्या टीममधल्या मुलीच्या कानाखाली वाजवते, तुम्हाला सांगितलं ना कसं खेळायचं आहे. आता तिकडच्या मुलींचे पॉईंट वाढलेले असतात, अनिकाचे पॉईंट कमी झालेले असतात. अनिका म्हणते की आता मात्र या गावछाप आलेल्या आहे बघायला, आता त्या आपल्याला चिडवणार आहे, खूप मजा येते ना त्या निंगू पिंगूला आणि त्या कमळी टमळीला, असं आता अनिका त्यांना बोलत असते. पण कमळी म्हणते की ही आपल्याच कॉलेजची टीम आहे, तर सायबा सर मी आलोच त्यांना सांगून. अनिका म्हणते, तर इथे निंगी म्हणते, काय गं तुला त्यांची काळजी पडली आहे, तुला माहिती आहे ना ती अनिका कशी आहे, तुला जाऊन उलटं बोलल ती, नको जाऊस तू त्यांना सांगायला. पण कमळी म्हणते, अगं तसं नाही, मला जाऊ दे. आता कमळी मात्र अनिकाला समजवायला ग्राउंडवर गेलेली असते. तर अनिका म्हणते, कशाला आलीस ग तू इथे, एक कमळे टमळे, जा तू, मजा वाटत आहे ना तुला, आमचे पॉईंट कमी झाले म्हणून तुला हसायला येत आहे ना, कशाला आलीस. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं तू ऐक, समोरची टीम जी आहे ना ती खूपच कमजोर आहे आणि तुला फक्त लक्ष देऊन खेळायचं आहे. तू इथे आम्ही तुझी मॅच बघायला आलो आहे ना, त्याच्यामुळे तू रागराग करत आहे आणि तुला राग येत आहे. पण तू डोकं जरा शांत ठेव आणि शांत डोक्याने खेळ, मग बघ तुमची टीम कशी जिंकते ते. आणि तुम्हीही आमच्याच कॉलेजच्या आहे, तुम्ही जिंकल्या तर आम्हाला आनंदच होणार आहे. कमळी म्हणते, तुला तर इथे अनिका म्हणते की आमच्या टीमचं कॅप्टन तू आहे का? मी आहे, मी बघून घेईन माझ्या टीमला काय सांगायचं काय नाही, तू नको मला लेक्चर देऊ, तू नको मला सांगू, तू मला शिकवू नकोस, ए गावछाप जा तू. आता कमळी म्हणते, तरी पण मी तुला सांगणारच आहे, बघ तू एंट्रीला परत एंट्रीला आता पिंकीला पाठव, पिंकीमध्ये खूप क्वालिटी आहे आणि ती नक्कीच तुम्हाला जे ते 4 पॉईंट आहे ना ते मिळवून देईल. तू बघ आता फोकस कर, आता मला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलं, तुला जे करायचं ते तू कर. आता अनिका म्हणते की जा चल फुट तू इथून. आणि मग इथे अनिका शिट्टी वाजते आणि मग आता अनिकाची टीम पुन्हा ग्राउंडवर आता खेळण्यासाठी आलेली असते. आता पार्टी बदलते आणि खेळायला सुरुवात होते. तर आता परत अनिका एंट्री मारणार असते, पण अनिका एंट्री मारायच्या अगोदर अनिकाला कमळीचं बोलणं आठवतं की तू फोकस कर, त्या मुली खूप हे आहे आणि तुम्ही जर शांत डोक्याने विचारपूर्वक
जर खेळला तर तुम्हाला नक्कीच तुमचे पॉईंट मिळतील. अनिकाला ते कमळीचं बोलणं आठवतं आणि अनिका म्हणते, चल पिंकी जा तू एंट्री, आपल्याला जिंकायचं आहे. जिंकायचं म्हणजे जिंकायचं. दादा पिंकीची जबरदस्त एंट्री आता पडलेली असते आणि पिंकी खूप छान खेळत असते आणि खेळता खेळता सगळ्याच मुली पिंकीला धरतात, पण पिंकी मात्र पाठीवर हात ठेवतेच आणि तिथे 4 जणींना आऊट करून 4 पॉईंट मिळवते. अनिका खूप खुश होते. आता मात्र इथे अनिकाची टीम जबरदस्त खेळत असते. आता मात्र इथे साहेबा येतो. साहेबा म्हणतो कमळीला, अगं कमळी धर, ऋषी सरांचा फोन आलेला आहे. आता कमळी म्हणते, कमळी ऋषी सरांबरोबर बोलत असते. तेव्हा ऋषी सर म्हणत असते की आता तुम्हाला फायनल मॅचला तुमची दुपार सुरू होणार आहे, चांगलं खेळा, असं आता ऋषी कमळीला सांगत असतो. कमळी म्हणते की हो, अनिकाची टीमसुद्धा खूप छान खेळत आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो, अरे वा, गुड न्यूज आहे. आता ऋषी म्हणतो अनिकाची टीम खरंच खूप चांगलीच आहे. आता मात्र अनिकाच्या टीमचं ऋषी कौतुक करत असतो. आता मात्र इथे निंगी येते कमळीकडे आणि म्हणते की अगं कुणाचा फोन होता. तेव्हा कमळी म्हणते, अगं ऋषी सरांचा होता, आपल्याला बेस्ट लक दिला आहे पुढच्या सेमीफायनलसाठी. आता ऋषी सरांना यायचं आहे इकडे फायनल मॅच बघायला, पण आता ते येतात की नाही ते सांगता येत नाही. आता निंगी म्हणते, अगं आबांना लाव ना फोन, याच्यावरून त्या काकांचा नंबर आहे ना तुझ्याकडे. तर कमळी म्हणते, माझे सगळे नंबर पाठ आहे. आता साहेबा सर आपलेच आहे ना. तर निंगी म्हणते, अगं STDमधून आपण फोन करूया. पण निंगी म्हणते की अगं साहेबा सरांच्या याच्यावरून लाव, फोन लाव. आता मात्र निंगी मग त्याच्यावर साहेबा सरांच्या मोबाईलवरून आबांना फोन लावत असते, पण फोन काही लागत नाही. तिला आबांबरोबर बोलायचं असतं, जाधव काकांचा फोन लागत नाही. तर इथे निंगी म्हणते, देवाचं नाव घे आणि परत फोन लाव, मात्र फोन काही लागत नाही. तेव्हा आता निंगी म्हणते की या पावसामुळे फोन लागत नसेल, रेंज नाही आहे वाटतं. आणि मग चला आता साहेबा सरांनी आपल्याला जेवणासाठी बोलवलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आपली दुपारी सेमीफायनलची मॅच सुरू होणार आहे. आता मात्र कमळी आणि निंगी तेथे जेवण करायला निघून जातात. आता कमळीच्या टीमबरोबर जी मॅच खेळणार असते त्या मुली प्रॅक्टिस करत असतात. अनिका त्या मुलींना बघते, अनिका त्यांच्याजवळ जाते. तेव्हा अनिका म्हणते की तुमची आता सेमीफायनलची तयारी चालू आहे वाटतं. मुली म्हणतात, हो, आता तुमच्याबरोबर त्या कमळीची टीम खेळणार आहे आणि ती कमळी ना खेळामध्ये खूप जबरदस्त आहे, पण तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. तेव्हा त्या म्हणतात, काय ऐकावं लागेल. तेव्हा अनिका म्हणते की तुमच्या दोघींना माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होतं ना, तुम्हाला मिळालं नाही. जर मी तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देईल, पण तुम्हाला माझं एक काम करायचं आहे. त्या म्हणतात, काय काम करायचं आहे. तेव्हा आता त्या मुली म्हणतात की काय करायचं आहे. तेव्हा अनिका त्यांच्याकडे एक बॉक्स देते. त्या म्हणतात, यात काय आहे, याचं काय करायचं आहे. अनिका म्हणते, मी ते मला सांगल ते करायचं आहे. जेव्हा कमळीची एंट्री होईल ना, तुम्हाला जिंकायचं आहे ना, पण त्या कमळीला मात्र घायाळ करायचं आहे. आता कमळीने खूप छान अनिकाला समजून सांगितलेलं असतं, पण अनिका तिच्या विरुद्ध एक आता घाणेरडं कारस्थान करत असते. अनिका म्हणते की याच्यात ज्या पिना आहेत ना, त्या कमळीची एंट्री जेव्हा कबड्डीला पडेल ना, तेव्हा ह्या पिना त्या कमळीला टोचायच्या आहे, तिला खेळूच द्यायचं नाही. आता मात्र पुढील भागामध्ये खरंच अनिकाची ही चाल यशस्वी होईल का. कमळीला या मुली खरंच खेळू देतील का. आणि कमळी पिना जर त्या मुलींनी कमळीबद्दल इतकं घाणेरडं कारस्थान करत आहे त्या, आणि मग त्या मुली म्हणत्या, ओके आम्ही तुझं ऐकू. आता त्या मुलींनी त्या पिना ज्या आहे त्या घेतलेल्या आहे आणि आता पुढील भागामध्ये असा जबरदस्त ट्विस्ट आहे. कमळी ह्या पिना टोचून देखील सुद्धा खेळणार आणि जिंकणार. आता पुढील भागामध्ये बघायला विसरू नका. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.